श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे गुरुवार। तर बघा मी दरवाजाचं कसं व्यवस्थित म्हणजे अशी छान पूजा केली। मला खूप छान आवडतो, रोज मी रांगोळी काढते, पण आज आपल्या मुख्य दरवाजा म्हणजेच फुलांनी सजवलेला आहे आणि खूप छान वाटतं। आणि दोन्हीही बाजूला मी कापूरसुद्धा जाळते। रोज सकाळ संध्याकाळ मी दिवा लावते आणि कापूर जाळते आपल्या मुख्य दरवाजाजवळ। हे बघा जय श्रीराम दरवाजाला तोरण लावलेलं आहे। जेव्हा विकायला आले होते ना तोरण, तेव्हा मी हे तोरण घेतलेलं। आणि कसा वाटला माझा मुख्य दरवाजा नक्की सांगा। आणि हे बघा आजची गुरुवाराची पूजा। मला बरेच जण म्हणतात की ताई तुम्ही एवढे पूजापाठ कशाला करतात। समस्या माणसाच्या जीवनामध्ये येतातच, दुःख हे येतातच। कर्मानुसार आपल्याला आपले कर्माची फळं हे भोगावे लागतात। पण आपण देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, तर आलेलं दुःख हे कमी प्रमाणात येते। स्वामी आपल्यापर्यंत दुःख येऊ देत नाहीत आणि आलेत दुःख समजा तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गसुद्धा आपल्याला स्वामीच दाखवतात। म्हणून मी नामस्मरण कितीही दुःख येऊ द्या, संकट येऊ द्या, मी नामस्मरण करणं कधीही थांबवत नाही। आत्ताच माझ्या मुलाचा 2 महिने झाले ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय तुटला, पायाचं ऑपरेशन केलं, पण तरीही मी स्वामींचे नामस्मरण करायला थांबवत नाही। माझ्यावरती 3 वर्ष झाले खूप संकट येत आहेत, पाठोपाठ संकट येतच आहेत आणि भरपूर पैसा असा माझा दवाखान्यातसुद्धा गेला। मी पितृदोषाची पूजा केली, कालसर्पदोषाची पूजा केली, तरीही मी नामस्मरण थांबवत नाही। मला बरेच जण म्हणतात की तुम्ही देवाची खूप पूजा करता, उपवास करता, म्हणून तुमच्यावरती सतत संकट येतात। पण संकट हे येतातच, आपले न जाणे कुठल्या जन्माचे कर्मफळ आपल्याला भोगावे लागतात आणि स्वामी आपल्याला आपले कर्म आधी भोगायला लावतात, नंतर मग आपल्याला चांगले फळ मिळते। तर तेच विचार करून नामस्मरण कधीही थांबवायचं नाही। सगळं काही स्वामी सांभाळून घेतात, सर्व काही संकट स्वामी दूर करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, मार्ग दाखवतात। संकट येतात पण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हिम्मत मला फक्त स्वामीच देतात, म्हणून मी नामस्मरण कधीही थांबवत नाही। तर ही गुरुवारची पूजा आहे, कशी वाटली नक्कीच सांगा। आणि आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग येणार आहेत, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत जावा आणि छान कमेंटसुद्धा करत जावा कारण की मग व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान असं मोटिवेशन मला मिळतं। आणि तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे पूजा वगैरे काही माहिती हवी असेल तर कृपया कमेंट करत जावा। आणि हे बघा गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।